प्रभाई, मी परत आलोय. प्रसाद सर, तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळी माझे बाबा माझ्यासाठी मुलगी बघायला गेलेले. तुला हाकललं होतं. आणि नवीन भाऊ आणि नवीन आई घेऊन आले होते. होय. आज त्यांनीच मला परत बोलवलंय. त्या दोन्ही नाग्यांचं ऐकून त्यांनी मला घरातनं हाकललं आणि डायरेक्ट बोर्डिंगला पाठवलं होतं. एक लक्षात ठेवा, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि आज माझ्या एंट्रीला बघितलं कसलं माझं घर सजवलंय माझ्या बाबांनी. शेवटी मी त्यांचा आहे, त्यांनी मला बोलवलं परत. हा चोर नाग्या, चोर आहे का मी? बाबा बाबा बाहेर या. कोण आहेस तू? चोर. कोण आहेस तू? बाबा आहेस कोण? अरे बाबा, मी तुमचा गौऱ्या. चष्मा लावा पहिला, चष्मा लावा. मी तुमचा गौऱ्या. अरे हा बाबा. गौऱ्या, हा, मी ओळखलंच नाही तुला. एवढा मोठा झालास बेटा. गौऱ्या यार, गौऱ्या. मला जाऊन फक्त 7 महिने झालेत. 7 महिन्यात एवढा बदललो मी? किती मुद्दाम कराल? अरे नाग्या, तुला का मी चोर वाटलो का रे? गौऱ्या, अरे त्याचा काय दोष आहे मला सांग. त्याने तुला एकच दिवस पाहिलंय ना, हा. त्यात तुझा चेहरा असा. तुला आठवतंय एकदा मी तुला राणीच्या बागेत घेऊन गेलो होतो तेव्हा ना दत्तू, त्या पाणघोड्याने माझ्यावर अटॅक केला होता. का? त्याला वाटलं मी त्याचं बाळ चोरून नेऊन पळवतोय. आठवतंय की नाही? मग मला सांग, तर तुझा काय दोष आहे? त्यानं बिचाऱ्यानं तुला एकाच दिवशी पाहिलंय आणि त्याच दिवशी तू आम्हाला सोडून बोर्डिंगला निघून गेलास. मी नाही सोडून गेलो. ह्याने याची आईने दोघांनी मिळून मला हाकललं, कळलं काय? आता मला सांगा, मला कशाला बोलवलं ते? गौऱ्या, मी तुला एका वेगळ्या कारणासाठी बोलवलंय. कशासाठी? आम्ही नाही जा. नाही. बाबा, तुम्ही लाजताय? नाही. अहो, लाजेला मागच्या खिशात ठेवून ह्या वयात लग्न केलं तुम्ही. तुम्ही कशाला लाजताय? काय झालं ते सांगा. सांगतो. हा. वने, ओ वने बाहेर आहे. आले आले. कुणीतरी हे कुणीतरी कुणीतरी येणार येणार कुणीतरी येणार येणार पाहुणा घरी येणार येणार घरी येणार येणार कुणीतरी येणार येणार पाहुणा घरी येणार येणार वने बस इथे. हे काय बाबा हे? गौऱ्या, हा. आपल्या घरात नवीन बाबू येणार आहे. ह्याच्याकडे बघून असं वाटतं ह्याच्या पोटी बाबू नाही, चाचा चौधरीचा साबू येणार आहे. गौऱ्या, चष्मा काढू, चष्मा काढू. नका काढू, चष्मा नका काढू. हा, चष्मा नका काढू. चष्मा कशाला काढताय? हे काय बाबा? अरे तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाच तरी ठेवा. काय काय चाललंय तुमचं? का? तुम्हीच मला फोन करून सांगितलं ना, गौऱ्या तुझ्यासाठी मी मुलगी शोधतोय, मला रात्र रात्र झोप येत नाही. हे काय मग? गौऱ्या, मी तुला खरं सांगायचो, मला खरंच रात्र रात्र झोप नसायची. मग म्हटलं रात्रभर ताटकळत जागा राहण्यापेक्षा वेळेचा सदुपयोग करूया. नाही बेटा, मी खरं सांगतो, मला फक्त तुझी आणि दत्तूची काळजी होती. दत्तू सुद्धा एकटा होता रे तू गेल्यानंतर. म्हटलं दोन्ही मुलांपैकी एकाचा तरी एकटेपणा संपवूया. त्याला खेळण्यासाठी कोणीतरी हवं म्हणून ये, नाही तर माझा काही स्वार्थ नाही रे. राहू द्या, राहू द्या. हा, मला वाटलं माझी आठवण आली आहे, माझ्यासाठी घर सजवलंय म्हणून मला बोलवलं. मला कळते आता कशासाठी सजवलंय घर म्हणून. गौऱ्या, गौऱ्या, तुला कसं समजवू? नका समजू, मी ऐकणारच नाही. गौरू बाळा, बरं झालं तू आलास. तुझी खूप आठवण येत होती रे आम्हाला. दत्तू, दादाला भेटलास की नाही? नाही अजून. दादाच्या पायाला हात लाव जा. गौऱ्या, गौऱ्या, तुझ्या बापाने असे पाय हात गौऱ्या, बापाने असं पायाला हात लावला होता. काय? कसं काय हात लावतो बघितलं का मग? पण लहान भावाशी असं बोलतात. लहान भावाशी असं. आणि त्याचा बाप तो तुझा बाप आहे ना. दत्तू बेटा, इकडे.
खबरदार जर जागेवर हलशील चष्मा काढेन. नका काढू चष्मा, भीती वाटते मला. दत्तू बेटा, अरे बेटा पायाला हात लाव म्हणजे पाय चोळ असा अर्थ होतो का त्याचा? पाया पड, दादाच्या पाया पड. अच्छा, मग पेरिपोना असं बोला ना. पैरी पोना, तुझा जन्म काय पंजाबला झाला होता का रे? नाही, त्याचे आधीचे बाबा पंजाबी होते. ते हॉकी खेळायचे. मग गोलच्या उजा चुकून फाऊल झाला त्यांच्याकडनं. गौऱ्या, हा? अरे तोंड सांभाळून बोल गौऱ्या. काय बोलू? काय बोलू म्हणजे? हे बघ गौऱ्या, आता तू दादा होणार आहेस, त्यामुळे शहाण्यासारखं वाग. कळतंय तुला? आता आपल्या घरात नवीन बाळ येणार आहे की नाही, हा. म्हणजे खर्च वाढणार आहे. मी तुझं नाव बोर्डिंग मधून काढून टाकलंय. हो बाबा. नाही बस, आता शिक्षण पास झालं. बस एखादी नोकरी बघ, पायावर उभा राहा आणि घराची सगळी जबाबदारी घे. अच्छा, ह्यासाठी मला बोलवलंय का तुम्ही इथं? हो. पण मी तुम्हाला आधीच सांगतो, मी नोकरी करणार नाही, कळलं? मला शिकायचं आहे. अरे पण या नाग्याला पाठवा ना नोकरीला. गौऱ्या, त्याला मी नोकरीला ठेवलं होतं. मग त्याला मी टोल नाक्यावर कामाला लावलं होतं. पण त्या सगळ्या गाड्या टोल न देता याच्यावरूनच जायच्या. म्हणून त्याला आता घरी बसवलं. लहान आहे रे तू, लहान आहे बिचार. मी आधीच सांग, तू नको बघू रे माझ्याकडे. गौरी, आई. बघूच नको. हा, मी जाणार नाही. माझं शिक्षण अर्धवट आहे, मला कोण नोकरी देणार बाबा? गौरू बाळा, तू काळजी नको करूस. मी माझ्या भावाशी बोलले, तो नोकरी द्यायला तयार झालाय. वा. त्याचं ना पंक्चरचं दुकान आहे. अच्छा, दिवसाला 40 रुपये देईल. हे काम मी अजिबात करणार नाही, आधीच सांगतो बाबा. गौऱ्या इथे बस. मी ना इथे हा बसतो बसतो बसतो. हा बसतो. बस. हे बघ बेटा, कुठलंही काम छोटं नसतं. तू मेहनत कर, मनापासून पंक्चर काढ, 40 रुपये कमव. कधी त्या 40 रुपयांचे 400 रुपये होतील, 400 रुपयांचे 40,000 होतील आणि कधी 4 कोटी होतील तुला कळणार नाही. कळते तुला? आणि एकदा मनासारखे पैसे कमवलेस ना की मग टायर सोड आणि रिटायर हो. टायर टायर हा झ दर्जाचा विरोध करून स्वतःच हसताय तुम्ही? हा? कशाला? अरे तू कौतुक केलंस ना, मिठी मारे दाबायचो जागीच. अरे लाज वाटली पाहिजे, एवढ्या मोठ्या नाटक तुझं कौतुक केलं, तू हे विरोध करतो? हा? आणि आधीच सांगतोय बाबा, ओ बाबा, 40 रुपयाचे 4 कोटी व्हायला ना 10 लाख दिवस लागतील, म्हणजे जवळजवळ 2700 वर्ष. त्याच्यानंतर मी रिटायर होऊ. पण काय हरकत आहे काम केलंस तर? काय हरकत आहे काम केलंस तर? दादा दादा, हा. तू कर काम, मी तुला मदत करेन. ओ, हा? देवाचं तू बाळ. पंक्चर काढ, मी तुझे बुडबुडे मोजेन. तू बस, तू खाली बस, खाली बस. गौऱ्या, गौऱ्या. याला कसा मारू रे, याला कसा मारू रे? माझे बुडबुडे मोजीन म्हणजे काय करणार? माझे बुडबुडे याला खबरदार गौऱ्या. हा? भिकाऱ्या, माझे बुडबुडे असते ते टायर पंक्चरचे बुडबुडे असं म्हण ना. युट्यूबचे बुडबुडे म्हणायचं. तू चुकून पण कधी फिल्टर पाडून गेला ना, तू मेला माझ्या हातातून. हा, नाही, तेच ते तेच ते बुडबुडे. तेच ते नसतंय ते. हा, तू येऊ नको माझ्या हाताखाली. ऊ मारतात ना, असा दाबून मारून लागेल तुला मी. गौऱ्या, हो. तुला लाज कशी वाटत नाही? हो. काय झालं? आम्ही काही बोललो ना तरी याला रागच येतो. हा, येतो मला राग. हो, खरं तर ना माझे गुरुजी आहेत ते मला म्हणाले होते की बाळाच्या नावाचं अक्षर पहिलं ग असलं पाहिजे आणि शेवटचं अक्षर व असलं पाहिजे. मला खरं तर त्याचं नाव गौरव ठेवायचं होतं, पण याला आवडणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं नाही. किती मुद्दाम कराल रे, किती मुद्दाम कराल. ग आणि व. एक काम कर, त्या मुलाचं नाव गवा ठेव. जे जन्माला येणार आहे ना ते तसंच दिसल गव्यासारखंच. हा. काय हो, माझ्या पोटी गवा रेडा येणार आहे का हो? नाही गौऱ्या. हा. अरे निराश रे, तुला लाज वाटत नाही? ती माऊली तुझ्यासाठी किती मन मारून जगते आणि तू तिची अशी किंमत करतो. मी असंच बोलणार बस. हा, ठीक आहे वनिता, नाही रडायचं नाही बाळा, रडायचं नाही. आजपासून याचं काही ऐकायचं नाही. बाबा, तुला आपल्या बाळाचं नाव गौरव ठेवायचं ना, हो. तू ठेव, गौरव ठेव. मी याचं नाव बदलतो. काय बाबा, माझं नाव काय म्हणते? ओ बाबा, काय करताय तुम्ही? बाबा काय करताय? सांगतो तुला मी काय करतोय, सांगतो तुला मी. स्पीकर फोन ऑन ठेवतोय. बाबा काय? हॅलो गॅजेट ऑफिस. हा गॅजेट ऑफिस बोला. माझा मुलगा गौरव. हा त्याचं नाव बदललं, आजपासून त्याचं नाव लिंबू. थँक्यू. किती कराल? अरे किती फालतूगिरी आहे यार.
हॅलो गॅजेट ऑफिस, हा बोलतोय गॅजेट ऑफिस, असं असतं कधी? अरे गॅजेट ऑफिस नाव गॅजेट ऑफिस कसं असेल बाबा? हे बघ बेटा लिंबू, माझं नाव गौरव आहे, लिंबू नाही, आधीच सांगतोय मी. बेटा लिंबू. बाबा गौरव नाव आहे ना माझं. आता जर तुझं नाव मी लिंबू ठेवलं तर लिंबूच आहे. मला सांग, लिंबू नावात काय वाईट आहे? काय वाईट आहे? मग चांगलं काय लिंबू नावात? हा बाहेर माझी ओळख करून तर काय करणार आहे? हा माझा लिंबू अशी. अहो ऐका ना, जाऊ दे ना, आज किती आनंदाचा दिवस हो आहे. ना. माझं डोहाळे जेवण आहे, तयारी करा ना. हो हो हो, माफ कर मला, मी या सगळ्या गोंधळात विसरून गेलो. ठीक आहे. दत्तू बेटा, तू ती चंद्रकोर आणि धनुष्यबाण आणलेस ना? हो हो बाबा. घेऊन ये, घेऊन ये. इथेच आहे. इथेच आहे. वा हे बघा. वा वा वा. हे बघा. मग कशी तयारी केली आहे? दादा हं? बाण मारू, बाण मारू. मी तुझी हा? दाढी खेचू, दाढी खेचू. गौऱ्या, मला हळू, हळू, हळू. 3 सेकंद द्या ना, फक्त 3 सेकंद. 3 सेकंद. तू जागेवर शांत बस. जाऊ दे ना बेटा. दत्तू बाळा, लिंबू दादाला मस्करी केलेली आवडत नाही तर कशाला करतो? माझा बाबा. ए गौरव, गौरव नाव यार माझं, लिंबू काय यार? जाऊ दे, तो चंद्र कुठे ठेवलाय सांग. हं, चंद्रकोर हाय, कुठे हाय, आहे? हे बघ. दत्तू तुझ्या साईज एवढा चंद्र आणलाय. आपली आई केवढी आहे बघ. ती जर बसली तर चंद्राला ग्रहण नाही काय लागणार? लिंबू. काय आई 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 काय झालं? मला काय झालं? मला मारलं? म्हणे काय झालं? म्हणे ए डॉक्टरने बोलवा. नाही, नाही, डॉक्टर. हो, बाळाने लाथ मारली. काय सांगतेस? हो. अचानक तुम्ही लिंबू बाळाला मारलं ना, तेव्हा बाळाने लाथ ए, मारली. ए. तुम्ही परत मारा, एक मिनिट. परत मारा. मला. अरे नाही बाबू. ए, आई 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 मला पण बघायचंय, मला पण बघायचं. अरे, नाही रे. बाबा मारा मारा. ए, 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 लिंबू बेटा मला सुद्धा हा आनंद घ्यायचा आहे. अरे, तू बाबा. तू त्याच्या कानाखाली मार. कानाखाली मार. अरे अजून एक मार, अजून एक मार. बघितलं बाळाचं किती प्रेम आहे, बघितलं लिंबू बाळावर. अरे बाळाचं प्रेम नाहीये रे, मला घरातून हाकल्याचं प्लॅनिंग चाललंय. मी थांबणार नाही, मी थांबणार नाही. लिंबू बेटा थांब. नाही, हा लिंबू जर थांबला तर मारून मारून तुम्ही इड लिंबू करा त्याचा.